31 डेज, 31 व्हिडिओज आणि एक नवीन मी. हा आहे माझ्या 31 डेज चॅलेंजचा दुसरा दिवस. खरं तर मी कधी स्वतःला इतकं फ्लेम केलं नाही आणि आता करताना मला जाम भारी वाटतं हे सगळं. या प्रवासात रोज मी काहीतरी नवीन शिकणार आहे आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे. जर तुम्हाला हा प्रवास सुरुवातीपासून पाहायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही 31 डेजची जर्नी माझ्यासोबत एन्जॉय करा. तर चला सुरू करूया आजचा दिवस. तर मी इकडे मस्त बॅटर रेडी केलं, ज्याच्यामध्ये रवा आणि बेसन होतं, दही ॲड केलं होतं आणि हे 10 मिनटं ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी मनूला स्कूलसाठी टिफिन रेडी करण्यासाठी हे जे डोसे बनवले होते, तिला टिफिन बनवून दिलं, सगळं दिलं, ती स्कूलला गेली आणि त्याच्यानंतर मी हेअर ऑइलिंग करायला घेतलं. मी वीकमधनं 2 वेळा हेअर ऑइल करत असते आणि थोडीशी ब्लॅक कॉफी मी एन्जॉय केली माझी. 1-2 मिनटांनी तेवढ्यात मला अचानक फोन आला की आमचे दादा आणि आप्पा येणार आहेत. मग पटापट स्वयंपाकाला लागले. गडबड झाली होती माझी खूप आणि 2:10ला मनीची स्कूल सुटते. तिला आणायला मला खूप जास्त लेट झाला होता. माझी खूप पळापळी झाली होती. आल्यानंतर सगळ्यांसाठी ताटं घेतली जेवायला आणि तिला पण जेवू घातलं. ती कलर करत करत जेवण करत होती. सगळ्यांचं जेवण झालं मस्तपैकी. आम्ही गप्पा गोष्टी करत होतो. दादांना जेव्हा समजलं की मी व्हिडिओ रेकॉर्ड करते, ते पटकन उठले आणि नीट बसले. त्याच्यानंतर मला थोडीशी झोप आली होती म्हणून मी पडले आणि तेवढ्यात मला एक फोन आला की थोडंसं काहीतरी काम आहे. 1-2 मेल्स आले होते, ते चेक करायचं आणि त्याला रिव्हर्ट करायचं. पटकन उठले, ते काम कंप्लीट केलं. त्याच्यानंतर दादा येताना खूप सारा भाजीपाला घेऊन आले होते आणि तो आम्ही नीट करत होते आणि आप्पा आमची फार गंमत करत होते तिथे बसून बसून. आणि हे सगळं दादा भाजीपाला नीट करत असताना मी स्वीटकॉर्न्स सोलून ठेवत होते आणि हे सगळं झालं. आम्ही जेवण केलं संध्याकाळी आणि आता रात्री पसारा आवरायची वेळ आली. मला जाम कंटाळा आला होता. पण आजचा दिवस खूप जाम भारी होता आणि मज्जा वाटली स्वतःला फ्लेम करताना. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा.